नमस्कार, मी ईश्वरी रंजन इयत्ता 9वी गट 4 मध्ये भाग घेतला आहे. श्रीमद जगद्गुरु आदिशंकराचार्य जयंतीच्या निमित्त मी तुमच्या समोर निर्वाण षटकम प्रस्तुत करीत आहे. जगद्गुरु आदिशंकराचार्यांच्या गुरूंनी जेव्हा त्यांना विचारले तू कोण, तेव्हा बाल शंकराचार्यांनी स्वतःची दिलेली ओळख ही सर्वांसाठीच स्वतःला ओळखण्याची एक दैवी अनुभूती आहे. मी सुरू करते. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वै न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञ अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र गुरुर्नैव शिष्य चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. अर्थ: मी मन, बुद्धी, अहंकार किंवा स्मृती नाही. मी पंचेंद्रिये, पंचमहाभूत, सप्तधातू, पंचकोश किंवा पंचप्राणातही नाही. मी भूक, भोजन करणारा किंवा भोजनही नाही. मी माझी वाणी, माझे हातपाय किंवा माझे लिंगही नाही. मी षडरिपू किंवा पुरुषार्थही नाही. मी पुण्य किंवा पाप, तंत्र किंवा मंत्र, सुख किंवा दुःखही नाही. मला न मृत्यूचे भय आहे न जाती भेदाचे. मला ना पिता आहे न माता आहे. न माझा जन्म झाला आहे न माझा मृत्यू होणार आहे. न मला भाऊ आहे, मित्र आहे, गुरु आहे किंवा शिष्य आहे. मला आकार नाही आहे, मला आसक्ती नाही आहे. मी तर सर्वत्र चराचरात सामावलो आहे. मी तर मुक्ती आणि बंधनाच्या पलीकडे आहे. मी तर शुद्ध शिवस्वरूप पूर्ण चैतन्य आहे. मी तर शुद्ध शिवस्वरूप पूर्ण चैतन्य आहे. मी तर शुद्ध शिवस्वरूप पूर्ण चैतन्य आहे. धन्यवाद.